आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचा मोठा फटका आता हॉटेल व्यावसायिकांनाही बसू लागला आहे. गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याने अनेक हॉटेल्सकडे केवळ आज आणि उद्या पुरेल एवढाच इंधनाचा साठा उपलब्ध असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे काही हॉटेल्स व्यावसायिकांनी मोठ्या ऑर्डर्स घेणं तात्पुरतं बंद केलं असून मेनू कार्डमधील काही पदार्थही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय गॅसची बचत करण्यासाठी काही हॉटेल्समध्ये स्वयंपाकघरातील 2 सेक्शन्स बंद ठेवण्यात आले आहेत. उपलब्ध गॅसचा साठा अत्यंत मर्यादित असल्याने हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. युद्धामुळे इंधन पुरवठा सुरळीत होईपर्यंत ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. सर, तुम्हाला जे युद्धाच्या पार्श्वभूमीमुळे जे इंधनाचा फटका बसलाय, इंधन विस्कळीत झाल्यामुळे, तर त्याचे काय परिणाम दिसून आले? परिणाम हे बघा, आपला जो पुरवठा आहे तो आखाती देशातून येतो हे आपल्याला पहिल्यांदाच कळालं. आणि ज्यावेळेस रविवारपासून गॅस मिळणार नाही असं आम्हाला कळालं, त्यावेळेस आम्ही रविवारी 2-3 जणांना विचारून 1-2 टाक्या शिल्लक आम्ही करून घेतल्या. पण रविवार झालं, सोमवार झालं, मंगळवार झालं, 3 दिवस झालं गॅसचा स्टॉक अवेलेबल नाही आहे आणि आमच्यापर्यंत पुरवत नाही आहे. तर आज जास्तीत जास्त आज किंवा उद्या सकाळपर्यंत पुरेल एवढी टाकी शिल्लक आहे आपल्याकडे. पर्यायी व्यवस्था आपल्याकडे पहिल्यापासूनही नव्हती, कारण तो दिवसभराचा विषय होता, तो कंटिन्यू अवेलेबल होता. त्यामुळे मग पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी केलेलीच नव्हती. तर आता पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे आपल्याकडे जास्तीत जास्त उद्या दुपारपर्यंत टाकी पुरेल, गॅस पुरेल एवढंच गॅस टाकी शिल्लक आहे. आणि मेनू कार्डमध्ये आज त्या ठिकाणी आम्ही बदल केला की काही जे आमचे आयटम आहेत, फूड आयटम आहेत, त्यांना जास्त गॅस लागायचा, तो आम्ही तो बंद केलेला आहे. आम्ही पण तरी गॅस जर बंद होणार असेल, तर गॅस जर मिळणार नसेल तर आम्हाला हॉटेल बंद ठेवल्याशिवाय पर्याय. तर आपल्याला काय वाटतं की शासनाने, प्रशासनाने याच्यावर काय तोडगा काढावा असं आपल्याला वाटतं? गॅस लवकरात लवकर पुरवावा, एवढ्या वाईटच तोडगा आहे. याच्यावर तोडगा काढण्यासारखं माझ्याकडून सुचवण्यासारखं काही नाही. गॅस आम्हाला झाला की आम्ही तोडगा निघाला.